आज आपण पावसाळ्यात मिळणारी मक्याची कणसं भाजणार आहोत. तर काय करायचं, त्याचे सर्व साल काढून घ्यायचे. मक्याचे कणीस भुट्टा खाल्ल्याने पाचनक्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते, डोळे व त्वचा निरोगी राहतात, बद्धकोष्ठता दूर होते आणि लोह व फायबरमुळे अशक्तपणा कमी होतो. मका खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत. काय करायचं, सुरुवातीला एक ओळ अशी सोलून घ्यायची, जेणेकरून आपली मका अशी पटकन सोलल्या जाते. हे बघा, अशा प्रकारे मका आपली सोलून झाली आहे. आता आपण भाजून घेऊया. तर एका लोखंडी कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये सोललेली मका टाकून घ्यायची आणि मीडियम आचेवरती खरपूस अशी भाजायची. मीडियम आचेवरच भाजायची, जेणेकरून ती आतपर्यंत खरपूस भाजले जाते, अशी कुरकुरीत लागते. त्यामुळे वेळ लागतो भाजायला, पण छान भाजले जाते. मका आपली सर्व भाजून झाली की त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. सुरुवातीला जर आपण मसाले टाकले तर ते करपतात. त्यामुळे मका भाजून झाली की यामध्ये मसाले ॲड करायचे. आता मीठ टाकून घ्यायचं. आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा. यामुळे आपली मका खायला चटपटीत लागते. थोडं मिक्स करायचं, गॅस बंद करून टाकायचा. तर आपली मका भाजून झाली आहे. तर तुम्हीही अशी पावसाळ्यात चटपटीत मका भाजून खावा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.